सकाळी 7 वाजता साक्षी गुरव आणि सिद्धी गुरव या गावातच असणाऱ्या कॉलेजमध्ये गेल्या. कॉलेजचे 4-5 तास अटेंड केल्यानंतर त्या साधारण 11 वाजता घरी येण्यासाठी निघाल्या. त्यांचे भालावली सिनियर कॉलेज हे तसे गावाच्या बाहेरच आहे. त्यामुळे त्यांच्या गुरववाडीमध्ये असणाऱ्या घराकडे येणारा रस्ता तसा आडवाटेचा निर्जनच असतो. त्यामुळे या दोघी मैत्रिणी एकमेकांची साथ घेतल्याशिवाय कॉलेजला जात नाहीत. घरामधून बाहेर पडताना आणि कॉलेजमधून येताना मैत्रिणींच्या घोळक्यातूनच त्या आपल्या घराकडे येत असतात. वाटेत घरे असणाऱ्या मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या की पुढे या दोघींचं आडवाट्याने आपल्या घरी येण्यास निघतात. तो दिवस दिनांक 18 जानेवारी 2023चा होता. साक्षी आणि सिद्धी या दोघीही कॉलेज सुटल्यानंतर आपल्या घरी येऊ लागल्या. त्या निर्जन रस्त्यावरून एकमेकांशी बोलत वाट चालत होत्या. तेवढ्यात समोरून त्यांच्याच भावकीतील एक 55 वर्षीय इसम समोरून येताना सिद्धीने पाहिले. त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचे असे त्यांनी ठरवले, पण त्या इसमाने सिद्धीच्या डोक्यावर दांडके हाणले. अचानक झालेला हल्ला पाहून सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली. तेव्हा तिच्यावरही त्याने हल्ला केला. इतकेच नव्हे तर तिचा गळा पकडून तो आवळू लागला. आपल्या मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला होत असलेला पाहून साक्षी घाबरली, पण प्रसंग सावधान राखत तिने आपल्या मोबाईलवरून घरी संपर्क केला. ते पाहून तो तिथून पळून गेला. इकडे आपल्या मुलीवर हल्ला झाल्याचे कळताच गुरव कुटुंबीय धावत आले. त्यावेळी त्यांची मुलगी साक्षी निश्चितच पडली होती, तर शेजारी तिची मैत्रीण सिद्धी ही घाबऱ्या अवस्थेत रडत होती. काय झाले असे त्यांनी विचारले तेव्हा सिद्धीने त्या इसमाचे नाव सांगितले. घरची जमीन जुमल्याची भांडणं पोरीवर निघालेली पाहून गुरव कुटुंबीय घटनास्थळीच रडत त्या इसमाला शिव्या शाप देऊ लागले. त्यावेळी गुरव कुटुंबातील एका सदस्याने नाटे पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली. नाटे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता जमिनीवर निश्चित पडलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजून आले. तिच्याबरोबर असलेली मुलगी सिद्धी ही देखील गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी साक्षीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणि सिद्धीला धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. सिद्धी गंभीर जखमी असल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे हलवण्यात आले. 2 कॉलेज तरुणीवर झालेल्या हल्ल्यात एक मृत्युमुखी तर दुसरी गंभीर जखमी सांगितली. या घटनेतील हल्लेखोर हा त्यांच्याच भावकीतील विनायक शंकर गुरव वय 55 राहणार वडची गुरववाडी हा असून त्याने हे कृत्य भावकीतील वादामुळे केले आहे. हल्लेखोर गावातीलच असल्यामुळे तो कुठेही पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी गावातच त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. आपल्याला पकडण्यास पोलीस आल्याचे पाहून त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याला नाटे पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या भावकीत 2 गट असून एका गटात विनायक गुरव हा होता. या दोन्ही गटामध्ये जमीन जुमल्याचे वाद होते. शिवाय या वादातून एकमेकांना त्रास देणे सुरू होते. यातून सुतक न पाळणे, देवस्थानाचा दास्तान, विनायक गुरव यांच्या गटाला न मिळून देणे, घराच्या बांधकामाला स्थगिती अशा अनेक घटना घडल्यामुळे विनायक गुरवने साक्षी आणि सिद्धी गुरव याच्यावर हल्ला केला होता. त्यासाठी त्याने या दोघी कधी कॉलेजमधून घरी येतात याचा अंदाज घेत ज्या ठिकाणी कुणी नसते अशा निर्जन रस्त्यावर तो दबा धरून बसला होता आणि त्याने हल्ला केला. पोलिसांनी अवघ्या काही तासातच विनायक गुरव याला अटक केली. अशाच नवनवीन क्राईम कथा ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा.